महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। महापालिकेच्या लिपिकासह निवृत्त कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक। 50,000ची लाच घेताना रंगेहात अटक। राहत्या घराला मालमत्ता कराची आकारणी करण्याच्या बदल्यात 50,000ची लाच स्वीकारताना पालिकेचा वरिष्ठ लिपिक योगेश मालेसह निवृत्त कर्मचारी सूर्यकांत कडक या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या तक्रारदाराने कर्डक यांना घराला मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी पैसे दिले होते, मात्र तरीही त्याने कर आकारणी केली नव्हती। यामुळेच संतापलेल्या नागरिकांनी त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली। आपण निवृत्त झालेले असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागतील अशी बतावणी करून त्याने पुन्हा तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची मागणी केली होती। हे पैसे कर्डकच्या वतीने पालिकेचा वरिष्ठ लिपिक योगेश महाले याने स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दोघांनाही अटक केली आहे। दरम्यान लाच घेताना व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।